तर आम्हाला आमचा एक सबस्क्रायबर भेटलेला आहे. आदित्य आणि भूमी टाक येऊन जाईल. हॅलो गाईज, नमस्कार आणि वेलकम. तुमचं खूप स्वागत आहे आमच्या ब्लॉगमध्ये. तर आज आपण कुठे आलो? रत्नागिरी. तर आम्ही खूप जास्त लेट झालो. आमची 10ची ट्रेन आहे. आता 9:30 झाले समवेर. आणि पॅकिंग माझी मलाच नाही माहिती झाली आहे की नाही. आदित्यची तर फुलं एकदम चुंबेश्वरी पॅकिंग झाली. हां चुंबेश्वर झाली. तू सगळं एकदम ह्यानी या पोराने सगळं केलं. त्याचं केस कट केलेत, हे केलंय. मला काहीच टाइम नाही भेटला. अरे पण भूमी तुला मी नव्हतं बोललो जायला. अरे पण मला इम्पॉर्टंट होतं ते. इम्पॉर्टंट होतं आणि काय आणलं पण नाही. काय आणलं नाही? हे वॉश घेऊन आली 150 रुपयाचा. गरीबी क्यों बता रहा है अपनी? मैं गरीब हूँ. तर आता जाऊ द्या, जे काय आहे ते आहे. आता आम्ही निघतोय. दॅट्स इट, दॅट्स ऑल. चला मग बघूया अजून काय होतं पुढे. बाय बाय. आणि आमच्यासोबत खूप मोठा स्कॅम झाला येता घाईमध्ये. आम्ही एक टॅक्सी केलेली आमच्या इथून, आणि ते आमच्या इथून सायनला येईपर्यंत समथिंग 100 रुपये होतात. ठीक आहे, पण ती टॅक्सी AC वाली होती. तर वी वर लाईक ठीक आहे, ओके चालेल, AC वाली आहे तर ठीक आहे. आम्ही पण खूप फर्स्ट एडनी खूप गरम झालेलं, आम्हाला पण खूप गरम होत होतं. आणि मला ठीक आहे, बरं आहे, थोडे पैसे जास्त जाऊ पण आपण टॅक्सीने जाऊ. पण तो टॅक्सीवाला जेव्हा इथे आला, आम्हाला इथे घेऊन आला, तर बिल आमचं एकचं त्याने ते बिलचं आपलं मीटर असतो तो मीटर झाकून ठेवलेला. जेव्हा आम्ही उघडून बघितलं तर 350 रुपीज, 360 रुपीज. त्यानंतर मग आदित्य बोलायला लागला की एवढं कसं बिल झालं, असं कसं होऊ शकतं, आम्ही इथून इथे रोज येतो, ACच आहे तर ठीक आहे तू 200 रुपये घे, एवढं नाही होऊ शकत. तर तो बोलायला लागला ठीक आहे तुम्ही ना 300 रुपये देतो. तर आदित्य भडकलेला त्याच्यावर, पण आम्हाला खूप घाई होती. तर आम्हाला वाटलं बस येईल, तर आम्हाला खूप घाई होती म्हणून आम्ही लेट गो केलं त्याला. पण असं नाही व्हायला पाहिजे कोणाचं आला. मला ते समजलंच नाही, मी काय नाही बडबडली. आदित्य त्याला बडबडत होता. मग नंतर ना आदित्यने मला समजवलं अरे असं सीन आहे. तर जाऊ द्या, जे झालं असं झालं. आता आम्ही बसची वाट बघतो इथे. शुरुआत ऐसी हुई है तो क्या होगा आगे, ऐसा सोच रहे हैं. जाऊ द्या, लेट इट गो करू आणि एन्जॉय करू ट्रिप आमची. भेटूया आपण आता बसमध्ये बसल्यावर. बाय. तर गाईज आम्ही फायनली आता बसमध्ये बसलो आहोत आणि आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे. तर आम्ही दोघंजणं खूप एक्सायटेड आहे, कारण का आम्ही खूप मजा करणार आहोत. आणि तुम्ही आमच्यासोबत या मजेमध्ये म्हणजे बघा ना, तुम्ही आमच्यासोबत कंटिन्यू राहा या ब्लॉगमध्ये, कारण का या ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे. आणि जे काय झालं ते झालं, बट वी आर सो एक्सायटेड अबाउट आवर जर्नी. आम्ही जेवायला खाली उतरलेलो होता आणि थोडंसं खाल्लं आणि इथे एवढी गर्दी होती. मी आणि आधी अजून खाली जाऊन बस चालू झाली, त्याला कॉल करावा लागेल. तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर जसं तुम्ही बघू शकता सकाळ झालेली आहे आणि खूप फ्रेश वाटतं आहे. अजून इथून 20 मिनटं दाखवतात आहे अप्रॉक्स पोचायला. तर आम्ही इथे पोचल्यावर तुम्हाला परत भेटू. गाईज, जे हॉटेल आहे ते इकडचं 5 स्टार हॉटेल आहे. बघा किती भारी हॉटेल आहे, आतून खूप सुंदर आहे हॉटेल. सावंत पॅलेस करून नाव आहे. फायनली आता आम्ही पोचलो आहोत. इथे तुला कसं वाटतंय? मस्त. आता जरा बरं वाटतंय, जरा फ्रेश वाटतं सकाळी. रात्री डोकं फिरलं होतं. रात्री ब्लॉगमध्ये मला येता आला नाही. तर आज बघूया, आता आम्ही एवढं एक्सायटेड आहे ना की आम्हाला बोलायलाच काय नाही आहे. आणि मला हे आश्चर्य वाटतं आहे की मी किती म्हणजे आता सेकंड टाईमच येते. खूप
1 वर्ष झालं असेल, एक वर्षाच्या पुढे झालं असेल. पण मला प्रॉपर रस्ता माहिती आहे की कुठून जायचं आहे मला. हां प्रॉपर दाखव. हो. प्रॉपर बघितलं गायडन्स माझा नवरा देतो मला. हे बघ किती स्वीट वाटतंय ते मागचं बॅकग्राऊंड बघ. आता तर इथे गार वाटतंय. आदू तुला काय वाटतं? आधी ते आता 1 वीक बिफोर इथे येऊन गेलाय. काश्मीरला आलोय आम्ही आता पुढे रत्नागिरी आहे, त्याच्या पुढे गोवा. मी तुला काय म्हणते की आता थोडं थंड वाटतं, नंतर ऊन लागणार काय? अरे ऊन म्हणजे मग तोंडाच्या काळा कलर झाला. चटके वाजतात आता थोड्या वेळाने. अरे ते हे जर बेबी शॉवर होतं ना बहिणींचा, तर तिकडनं इकडे यायला आम्ही रिक्षा केली. त्यांनी पण इथे नाही आहे बघा, इथे आलेले. आणि मी तुम्हाला दाखवते रस्ता. घर कुठे आहे? बिल्डिंग दिसते ऑरेंजवाली, तिथे घर आहे. मग ह्या लोकांनी फक्त इकडून इथे यायला 50 रुपयाची रिक्षा केलेली. एवढे स्मार्ट लोक आहेत. मग उन्हामध्ये भाई पंखा बंद आहे. तिकडे मी तुला बोललो, दादाला बोलूया तर चालवत घेऊन आणलं आहे एवढ्या लांब, एवढ्या जवळ भूमी. आता ऊन पडलं ना, तू इकडनं एवढी बाहेर पण नाही पडणार. अभी तो गाइस वी आर गोइंग नाउ एंड देखते हैं सबका रिएक्शन क्या होता है. तुला पण लॉक करायचा असा. आवाज जोरात खेचा. मला वाटलं नक्की हेच घर आहे ना, नक्की हेच घर आहे ना. कुठे चॅम्पुडी. गुड मॉर्निंग. हां मग आयफोन घेतला आपण. मावशी झोपले. काय चॅम, तुला कसं वाटतं इथे? आता इकडे येऊन मला बरं वाटतंय, कारण का भूमी वहिनी आणि आदित्य दादा आलाय, तर फुल ब्लॉग बघा आणि आम्ही काय काय धमाल करणार आहे ते बघू पण शकता. बाहेरचा लुक दाखव मग. बाहेरचं दाखवलं ना आपण हळूहळू. एकदम पूर्ण खाल्यावर ते सगळं मिरची आंब्याची कास देतात खायला. आंब्याची कचरी ग, कचरी काच बोलल्यावरती लवकर. आम्ही येऊन झोपून गेलो, कारण की ऊनच एवढं होतं ना की काय आपण बाहेर निघू शकत नाही असं ऊन होतं. तर भूमी बोलली की आपण जरा आराम वगैरे करू, कारण की बसमध्ये पण आम्हाला काय झोप वगैरे जास्त भेटली नव्हती. तर आता आम्ही आराम वगैरे केला आहे, तर थोडं ऊन वगैरे पण कमी झालं आहे. 5 वाजले आहेत. तर आता जाऊया बीचवर वगैरे, बघूया काय काय होतं ते. तर आता ही रेडी वगैरे होते जायला. आम्ही निघालो आहे सगळेजण. चला. मला घालायला पाहिजे ना गाडीवर.
ए भूमी चल. तर गाईज अशा प्रकारे आम्ही निघालो आहे बीचवरती जायला. आता आपण कुठे चाललो आहे? पहिला बीचवर ना. हा माझी मोबाईल तुझा माझा मोबाईल काढला मी समोर सोपं. कोणता बीच? भाटे बीचला चाललो आहे. आता इकडचं एकदम जे होतं ना वातावरण खूप मस्त झालेलं आहे. सकाळी आलो तेव्हा खूप ऊन होतं 10-11 वाजता 12 वाजता. तरी आम्ही चिकन वगैरे घ्यायला आलो होतो खाली. तर खूप ऊन होतं. तर मीला बोललो भाई उन्हाचं बाहेर पडायचंच नाही. तर आपण डायरेक्ट 5-6 वाजता पडत. आता ऑलमोस्ट 5:30 वाजले आहेत. तर बघूया आज काय काय होतं आपल्याला. कुठं आहेत? अरे बोल काहीतरी. बोल काहीतरी. कुठे चाललो आपण आता? अरे बीचचं नाव काय आहे? अरे काय घाटे बीच का काहीतरी नाव बोला चांगला तो. तर अशा प्रकारे बीचवर चाललेलो आहे असं बोल. भाई तर आम्हाला आमचा एक सबस्क्रायबर भेटलेला आहे. आदित्य आणि भूमी टाक बाई येऊन जाईल. हे बघा आता भूमी पण आलेली आहे. ये देखो आईज तयार बियार होऊन आली आहे बीचवरती जायला. तर हे वहिनी आहेत आमचे. नाही गाडवी नाही. आदित्य आणि भूमी व्लॉग्स. मस्त हो बघा सुटले. हां हां. तर आमचं असं आता ठरलं आहे की आम्ही जे 3 लेडीज आहे ते ऑटो By auto. येणार आहे आणि बाकीचे बाकीचे बाईकने येणारे सगळे बाईकने. बघा काय हवा बघा किती मस्त सुटले. ही माझी मावशी आहे. मावशी मेन मावशी दाखवलं मावशीला. मावशी गाय जिथे जे ब्लॉग कर ना इथे सगळे काय हॉरर ब्लॉग. कम ऑन लेट्स फाइंड द घोस्ट असं. पण घोस्ट पुढे समजणार इथे घोस्ट. गाईज आता हा बोलते आम्हाला की आपण एक हॉरर ब्लॉग करूया. पण इथे भूत आहेत काय ब्लॉग करायला? तू बघितले? नाही इकडे नंतर जाऊन तिकडचं ते बंगला दाखव. तिथे आले बघ हे बघ गाड्या बघ. रेंज रोवर. तरी हा बोलतो इकडे मस्टँग पण आहे. मस्टँग लपून ठेवले आहे. कोण? नाही ना तो ऑटो आणायला गेला आहे. येतो बोलला परत. काय जास्त मी कालपासून तर ब्लॉगमध्ये आलो नाही कारण की आमची मग झाली होती. म्हणजे आमची आणि माझी आणि भूमीची नाही. एक टॅक्सीवाला होता. ती तुम्हाला बोललीच असेल की फक्त दादर टू काय झालं कोणती ऑटोमध्ये येऊ ना 14 जण. हां तू जा ना मला ब्लॉग बनवायचा आहे. तू बसशील पुढं का मी बसू? बरोबर मी पुढे बसतो मागे तू. मला काय कसं जायचं? आम्ही तिघी बसू ना. त्याला पण लॉक करायचं. टू जर नाही यायचं हां ब्लॉग बनवायचा. कुठे तरी बसते मागे बसतो. तर गाईज बाकीचे लोक बघा सगळे आता रिक्षाने चालले 4 जण. मी चाललो होतो पण मला ब्लॉग बनवायचा आहे म्हणून मी नाही चाललो आहे. तो मेरा भाई और मैं जा रहा हूँ बाइक से. ए या लवकर. तर गाईज माझ्या भावाच्या घराच्या इकडनं फक्त जे बीच आहेत ते ऑलमोस्ट 15 मिनिट्सच्या डिस्टन्सवर आहेत. आम्ही मागे आलो होतो तर आम्ही असेच म्हणजे नॉर्मली पण गेलो होतो. म्हणजे उठून सुटून आपण पळू शकतो बीचवरती. असे बीच आहेत इथे. ऑलमोस्ट 10 to 15 मिनिट्सच्या डिस्टन्सवर आहेत. आणि इकडचे बीच वगैरे खूप क्लीन आहेत. म्हणजे गोवा वगैरे पण फेल आहे. तर तुम्ही प्लीज या विजिट करा कोकण रत्नागिरी. हां चल घेतला. आधी हा रस्ता खूप बेकार होता. आत्ता झाला आहे कारण की मी ऑलमोस्ट 1.5 इयर्स आधी म्हणजे 1.5 वर्ष आधी मी आलो होतो. तर तेव्हा रस्ता वगैरे काय झाला तिथे फुल ट्रॅफिक जाम होतं. ते लाल मातीच खूप आहे गाईज कोकणात.
तर पाठच्या रिक्षामध्ये आहे सगळेजण. ते मारुती मंदिर आहे. आय डोंट नो तुम्हाला दिसतं आहे की नाही, थोडं सनलाईट येते इथे, पण हे पण खूप छान आहे. आम्ही मागच्या वर्षी आलो होतो जेव्हा आम्ही ते व्हिजिट केलं होतं हनुमानचं मंदिर, तर इथे खूप लाईन होती. सॅटर्डेला आम्ही आलो होतो. हे बघा, खूप म्हणजे एक नंबर आहे फिरायला. म्हणजे तुम्हाला कंटाळा येणार नाही. फक्त तुमच्यासोबत कोणतरी तुमचा एक इथे इकडचा रहिवाशी हवा आहे. जरी डायरेक्ट जरी आला तरी काय टेन्शन नाही, म्हणजे ज्याला थोडंफार माहिती आहे. बाकी तो क्या मॅप की भरोसे पे आपण चल सकते आहे. पण इथे खूप जे बीच आहेत की तुम्हाला म्हणजे फ्रंट कॅमेरा करता, मोस्ट ऑफ जो बीच जास्त तर जे बीच आहेत ना ते सगळे म्हणजे असे हिडनसारखे की म्हणजे ते कोणाला माहितीच नाही ते बीच वगैरे जे आहेत ते. आता आम्हाला दादानी मागच्या वर्षी घेऊन गेला होता बीचवरती. त्या बीचचा रस्ता तर असा आहे ना की एकदम म्हणजे घरातून एकदम जंगलामधून वगैरे, पण जो एक पॉईंट होता ना, जो बीचचा एक आम्ही बघितला ना, तो एक नंबर होता. तर आता तर आम्ही नॉर्मल जो बीच आहे तो पण तुम्ही बघा, एवढा क्लीन बीच आहे ना की म्हणजे आपलं मुंबईचे बीच, म्हणजे मुंबईचे बीच तर काय एकदम बेकारच आहेत बघायला गेलं तर. गोवा पण फेल आहे. तर तुम्हाला दाखवतो तुम्ही पोचल्यावरती, तुम्ही बघत राहा. हां, आता काय ते बघा, आता जे सगळे लोक जे चाललेत ना ते सगळे बीचवरतीच चाललेले आहेत. कारण की आता सुट्ट्या पण आहेत, मे महिनासुद्धा आहे आणि आज तर संडेसुद्धा आहे. तर होप की जास्त गर्दी नसली पाहिजे, कारण की जास्त गर्दी असेल तर मग ते खूप किचमिड वाटतं. हा बघा, हे एक शंकराचं मंदिर आहे. हे बोलत ना भूमी शंकराचं मंदिरावर यायचं हे. गाइस, इसके बाद जो नज़ारा है ना वो देखने लायक है. तो वीडियो आप आगे मत कर देना. देखो 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 गाइस, एक मिनट, ये देखो. क्या हो गया? अरे एकाकडे मोबाईल ठेवा ना. कुठे उतरायचं? कुणीच्याकडे पण सिम कार्ड नाही, पण आम्ही इथे नाही आलो ना. जरी विनायक म्हणतात. हा, आम्ही इथे बीच आहे, त्याचा बीच आहे इथे, आणि ते तिथे मंदिर आहे. ओके, अंडरस्टँड. आम्ही आलो इथे. तुम्ही फक्त आता व्ह्यू बघा, व्ह्यू काय भूमी, व्ह्यू कसा इकडचा दिखाएंगे इनको. सिर्फ व्यू देखो गाइस. मग तुम्हाला मी बॅक कॅमेराने दाखवतो. हे बघा, हे देखो गाइस. एक वर्षामध्ये ना एक सुट्टी काढा आणि प्लीज कोकणात या. आणि असे हिडन स्पॉट जे आहेत, आता हिडन स्पॉट नाही आहे, पण असे खूप सारे आहेत. आम्ही कारचं बघत होतो, पण आम्ही कार अरेंज झाली नाही. काय बोलतोय? तो वेगळा आहे काय? अरे आपण पुढे थांबायचो होतं, तिथे गर्दी आहेत, सगळे तिथे टुरिस्ट वगैरे आलेत, तर म्हणून आम्ही थोडं पुढे आलो. इकडे गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूलाच फेस करून समुद्र आहे. हां, हे बघा गाइस, लाइफ में एक बार नहीं, हर साल में एक बार कोकण आओ ही. गोवा का प्लान जो है वो कैंसिल करो और सिर्फ कोकण में आओ. देखो, नई म्यूज़िक ना कुछ, सिर्फ पीस है लाइफ में. जे पण तुमचं ऑफिसचं जे काय थकावट आहे, जे काय टेन्शन आहे, ते तुमचं इथे होऊन सगळं एंड होणार आहे. त्या कॉर्नरपासून ते ह्या कॉर्नरपर्यंत व्ह्यू बघा. हां, चल, हे या पुढे या.
गाईज हवा तर अशी एक नंबर सुटला आहे ना, गरमी वगैरे काय नाही. 12-1 वाजता तर एवढी गरमी होती की चटके होते भाजत. याला 100 रुपये भेटले. चला आता आम्हाला वडापाव दे 100 रुपयाचा. इथे पाणीपुरी वगैरे पण आहे ना, पण त्या साईडला आय थिंक पाणीपुरी वगैरे हां ते तिथे पण होतं. गाईज जे असं सुकून भेटलं आहे ना, काय दिसतंय माझी बाजू. थांब सनलाईटमध्ये येत नाही. हो हो अलिबाग सिनेमॅटिक शॉट घेतोय मी असे. बाबा कुठे चालले तुम्ही लोक? अरे भिजेल पूर्ण, कशाला जात आहे यार. अरे पूर्ण पाय घाण होतील भूमी. मावशीचे पाय सुजले तरी पण तिला जायचं ते पाण्यात. बघा तिकडे बघा काही सगळे लोक पावत आहेत. ए बाबा, अरे भरती वगैरे या ना. इथे फोटो चांगला आहे दादा, इथे फोटो चांगला पण कोणच नाही आजूबाजूला. थांबते का इथे? थांब तू फोटो काढू इथे. भेलपुरी खा के वापस आना है, फिर जैसे वापस चेकआउट करना है. चप्पल के हाथ में लेके जाना. चप्पल के हाथ में लेके जाने का. मी तेच बोललो तिला पाय. चल की चालत जाऊया. गाडी आणायची सांगितलं. अरे थांब ना. देखो गाइस. काय देखो गाईज? हाँ मेकअप देखो गाईज. देखो. मला म्हणून या माणसाचा एवढा राग आहे ना, असा वाटतं खोबडा फोडू येणार नाही. हे बघा एवढं घाण करायला होतं रे. गाईज आम्ही आता दुसऱ्या बीचवर आलेलो आहोत. आम्ही एवढं 1 किलोमीटर समथिंग 1 किलोमीटरच्या वरच चालत आलो. पण हा बीच आमच्या आदित्यन माझा खूप फेवरेट आहे. आम्ही तो खूप वेळी आलो आहे. असे फ्लॅशबॅक्स येतात ते. रत्नागिरी इज ऑल ऑफ अबाउट फ्लॅशबॅक्स. थांबले मला चालता नाही येते. पण ब्लॉग आहे ना असा घ्यायचा बघा. अरे मला चालताच नाही येते ह्याच्यामध्ये. तू असं घ्यायचं. हां आम्ही चालतो. मग मला चालताच नाही येते. मग तिथे हां इथे असे सगळे फूड स्टॉल आहेत खाण्यासाठी आणि आम्ही इथे सगळं ट्राय करून झालेलो. आता नवीन फूड स्टॉल ॲड झालेले आहेत हे वालं, तर आम्ही इथे आलो आहे आणि बघूया आता काय ऑर्डर देतात ते. पहिला चहा ऑर्डर केलेली आहे. सगळ्या अशी गप्पा गोष्टी मारत बसलेलो. मस्त ना चहाची तर पहिला पिझ्झा आलेला आहे तर आम्ही सगळे एन्जॉय करत आहोत. अजून काय काय मागवलेलं आहे? अजून पेरी पेरी फ्राईज, त्यानंतर स्प्रिंग पोटॅटो, पेरी पेरी अजून आल्यावर सांगतो. पिझ्झा संपले तर फ्राईज आलेले आहेत. अजून एक प्राईज आहे. हे बघा सगळ्यांना आमचे प्राईज वाटलेत. शेवटला आम्हाला प्राईज. आमचे ऑर्डर त्यांनी दुसऱ्यांना दिलेत आणि आम्हाला सगळ्यात शेवटी दिले. आता पटॅटो ट्विस्टर आलेले आहेत. आणि ते तुला काय आवडलं सगळ्यात? आपण पिझ्झा थोडाफार आवडला. ते बघूया खाऊन कसं आहे. पण त्याचा ब्रेड कच्चा होता. डो कच्चा होता. चांगला होता. बघ असेल तर आता हा सांगेल रिव्ह्यू. जेलपेनो म्हणतोस तू? जेलपेनो. अहो रिव्ह्यू द्या, इथे थांबली आहे मी. हां चीज चांगलं आहे. पेरी पेरी अरे गार आणले पूर्ण गार आहे.
आम्ही इथे मोमोज खायला आलो आहे खाऊ गल्लीत, कारण का तिकडचे आम्हाला एवढे पटले नाही तर आम्ही इथे आलो आहे. आणि आता आम्ही ऑर्डर पण दिली आहे. इथे गेल्या तिथे ऑर्डर घ्यायला आम्ही ऑर्डर दिली आहे. आणि मावशी इथे पाणीपुरी खायला गेला तर मी पाणीपुरी खायची होती. बघूया आपण इकडचे मोमोज कसे, आम्ही खाल्ले आहेत तिकडचे चांगलेच असतात म्हणून आम्ही इथे आलो. जे स्टीम मोमोज आता आलेले आहेत व्हेज आहेत पनीरवाले, तर आम्ही खातो. आम्ही इकडे खाल्ले आहेत पहिला पण आता बघू टेस्ट काय वेगळी झाली असेल तर. तर गाईज आता आम्ही घरी आलेलो आहेत. तर आय होप हा तुम्हाला ब्लॉग नक्की आवडेल. तर गाईज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.